बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। बच्चू कडू आणि त्यांचं शिष्टमंडळ चर्चा करेल। मंत्रालयात रात्री संध्याकाळी 7 वाजता या चर्चेला सुरुवात होईल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर या बैठकीअंतर्गत चर्चा केली जाणार आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही दृश्य आपण जी पाहतोय हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी बच्चू कडूंचं आंदोलन काल सुरू होतं, पण इथं मात्र मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। सर्वत्र चिखलाचं साम्राज्य, यामुळे आंदोलकांना इतरेतर ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। इतकंच नाही तर जो उल्लेख बच्चू कडूंनी केला ते चित्र देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो। या सगळ्या चिखलात आमचे ट्रॅक्टरही रुतलेले आहेत, ते बाहेर काढणं मोठं आव्हान आहे असं बच्चू कडू म्हणालेले होते आणि तीच परिस्थिती या ठिकाणी दिसतेय। पण या मुसळधार पावसात आंदोलक कुठेही गेलेला नाहीये। ज्या ठिकाणी आंदोलकाला कार्यालयात हलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आंदोलकांकडून आंदोलन अद्यापही सुरूच असल्याचं बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात येत आहे। पण आता चर्चा होणार आहे, त्यामुळे कुठलाही महामार्ग रोखला जाणार नाही। त्यामुळे कोणतेही महामार्ग रोखलेले नाहीत, मार्ग सगळे मोकळे असल्याचं देखील आपल्यापर्यंत वृत्त पोहोचतंय। ही बैठक शेतकऱ्याला दिलासा देणारी राहील। मेंढपाळांना, आमच्या मच्छीमारांना, दिव्यांगांना देवेंद्र भाऊकडून आम्हाला त्या अपेक्षा आहे, ते आशीर्वाद घेतील। संकटात असलेला, चिंतेत असलेला, अतिशय आम्ही पाहतो तणावात असणाऱ्या शेतकऱ्याला ते वाऱ्यावर सोडणार नाही, हा त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आम्हाला आहे। आम्ही सगळे शेतकरी नेते, सगळे शेतकरी कार्यकर्ते घेऊन आम्ही ही बैठक 7 वाजता करणार आहोत। त्याच्यापूर्वी आता आम्ही 9-9:30 वाजता आंदोलनस्थळी जाऊ, कारण धो-धो पाऊस पडल्यामुळं आम्हाला आंदोलनाचं स्थळ बदलावं लागलं। आम्ही आता ते कार्यालयात नेलेलं आहे, कारण तिथं ते पूर्ण गाठा म्हणजे आमचे ट्रॅक्टर पण बाहेर निघणार नाही, तर आमच्याच ट्रॅक्टरचा चक्का जाम झाला अशी अवस्था आहे पावसामुळं। आणि हे सगळं आंदोलन दुसऱ्या ठिकाणी आम्ही हे करतोय, स्थलांतरित करतोय। तिथं बैठक घेऊन मग आणि समोरचं हे करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।